नमस्कार मित्रांनो, मी आहे राकेश जाधव आणि माझ्या यूट्यूबचं नाव आहे राका007. तर तुम्ही बघू शकता मी आता जस्ट म्हणजे यूट्यूबवरती गेलेलो, यूट्यूब ओपन केलेलं आहे. यूट्यूबमध्ये मी असं सहज कांतारा चॅप्टर 1 सर्च केला आणि त्याचा ट्रेलर बघितला. ट्रेलर इतका खतरनाक आहे ना की मला ट्रेलर बघूनच माझ्या अंगामध्ये असं म्हणजे थरथराट व्हायला लागले. तर एवढं जबरदस्त ट्रेलर त्यांनी रिलीज केला आणि जर ट्रेलरमध्येच एवढं भारी भारी त्यांनी दाखवलेलं आहे की असं आहे कांताराची स्टोरी. पण जर सहज जर ती माझ्या मताने जर तो फर्स्ट जर म्हणजे माझ्या मताने जर असं आहे ना की जर पिक्चर जर रिलीज झाला ना टॉकीजला, तर माझ्या मताने एवढा सुपर हिट होईल ना, कारण की इतकी जबरदस्त स्टोरी आहे आणि इतका ऋषभ शेट्टी ज्यांनी जी ॲक्टिंग केलेली मेन कॅरेक्टर आहे, ज्यांनी इतकी खतरनाक ॲक्टिंग केली ना, मी ट्रेलरमध्ये बघितलं. इतकी खतरनाक ॲक्टिंग आहे ना, हे सांगूच नाही शकत. एकदम खतरनाक. पहिला भाग पण मी बघितला, जो कांतारा आलेला जो पहिला, तो पण एकदम खतरनाक होता. आणि आता जो कांतारा चॅप्टर 1 आला आहे, इतका खतरनाक झाला आहे ना ट्रेलर, का सांगू पण असं. ट्रेलरमध्ये मी ट्रेलर स्वतः बघितला आता यूट्यूबला. ट्रेलर बघून माझ्या असे जे आता धगधग होत आहे, म्हणजे धगधग व्हायला लागली ट्रेलरमध्ये. ट्रेलर बघितला तर सहज म्हणजे जर टॉकीजला जर पिक्चर लागला ना, तर इतका खतरनाक येईल ना. BGM वगैरे त्याचे इतके डेंजर आहेत. त्या सीन त्यांनी शूट केलेले आहेत, काही इतके खतरनाक सीन आहेत ना, काय तुम्ही बघायला जातील ना तेव्हा तुम्हाला समजेल की कांतारा काय स्टोरी आहे. म्हणजे रिअल लाईफ स्टोरी. दिस इज द रिअल लेजंड. जो ऋषभ शेट्टी आहे, द रिअल लेजंड आहे तो. त्यांनी तिची म्हणजे एक गावाची स्टोरी त्यांनी म्हणजे रिलीज केली, जी म्हणजे अख्ख्या जगाला त्यांनी ती दाखवली. त्याची स्टोरी जी त्याच्या मूलची म्हणजे तिकडची आहे, ती त्यांनी पूर्ण जगभर ती स्टोरी कांतारा ही जगभर त्यांनी स्टोरी फेमस केली. आणि आता त्याचा चॅप्टर 1 आला आहे, तो पण इतका खतरनाक आहे ना की माझ्याकडे शब्द नाही मिळत. म्हणजे काय सांगू तुम्हाला आता, इतकी खतरनाक स्टोरी आहे ती. मी ट्रेलर बघून मला असं वाटलं ना की जसा जो पिक्चर रिलीज होईल ना, मी तसा बघायला जाईन. कारण की मला पिक्चर बघायचाच आहे. मी बघायला जाणार टॉकीजला पिक्चर रिलीज झाल्यावरती. तर तुम्ही पण जा पिक्चर बघायला कांतारा. आणि काय आहे ते माझ्या मताने तुम्ही पहिला ट्रेलर बघा कसा आहे तो, नंतर मला तुम्ही जाऊन बघा.